हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की पाकिटात अशा कोणत्या वस्तू ठेवाव्यात ज्याने पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही। खरं तर आपोआप त्या वस्तू ठेवल्या म्हणजे आपल्या पाकिटात पैसे येतील असं अजिबात नाही आहे। त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत, कष्टाशिवाय पर्याय नाही आहे। पण कधी कधी आपण खूप कष्ट करतो, काम करतो, सगळं करतो, पण जो पैसा आहे तो आपल्याला पुरत नाही किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही, तर काय करावं? तर तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ माझ्या पर्समध्ये या ठिकाणी मी ठेवलेले आहेत। त्यानंतर आई बाबा आणि हे छोटं रेग्युलर पाकिट आहे माझं। बरं, अजून एक गोष्ट की तुम्ही जर पाकिट वापरताय तर ते पाकिट पूर्ण रिकामं असं करू नका। म्हणजे आता ही वापरत नाही आहे मग त्याच्यात काहीच ठेवायचं नाही असं नका करू। जी पर्स तुम्ही वापरायची सोडलेली आहे तिच्यात थोडे तरी 5-10 रुपये 20 रुपये काहीतरी ठेवत जा। रेग्युलरच्या पाकिटामध्ये सुद्धा तुमचे रेग्युलर पैसे असतातच, पण पाकिट कधी खाली ठेवू नका। तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आज, ती तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे। लक्ष्मी टिकण्यासाठी म्हणू शकतो किंवा आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी म्हणू शकतो किंवा पैशांची चणचण आपल्याला भासू नये यासाठी म्हणू शकतो आपण। तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर तो उपाय पुढील प्रमाणे, तुम्ही गरम मसाल्यांचे भरपूर उपाय ऐकलेले असतील, लवंग, दालचिनी, तेजपान, इलायची वगैरे यांचे भरपूर सारे उपाय तुम्ही बघितलेले असतील। तर त्यापैकीच एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे, तो म्हणजे 5 लवंगांचा। 5 लवंगांचा उपाय तुम्हाला असं करायचा आहे, व्यवस्थित 5 लवंगा घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी लवंग घेतलेली आहे। ती कुठून फुटलेली नको, काहीच नको, अगदी व्यवस्थित घ्यायची आहे। आणि संध्याकाळच्या वेळी फक्त एकदाच त्याच्यावरती स्त्री सुक्त फलश्रुती सहित म्हणायचं आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवा, मी जो हा उपाय करते आहे तो फळास येऊ दे, माझ्याकडे लक्ष्मी स्थिर राहू दे आणि माझं पाकिट कधीच खाली नको होऊ देऊ, अशी साधी सिंपल प्रार्थना करायची आहे। आणि ह्या 5 इलायची तुम्ही आपल्या पर्समध्ये कुठेही ठेवू शकतात, पुढे किंवा पैशांच्या जागी कुठेही ठेवू शकतात। तर मला आज नवीन वर्षाचा हा उपाय करायचा होता, म्हणजे ठेवते मी रेग्युलर, पण नवीन वर्षाच्या नवीन इलायची बदलून मी ठेवणार होते। तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा। तर हा उपाय करून बघा। खरं तर मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण कोणताही उपाय करतो तो उपाय आपोआप घडण्यापेक्षा तुम्ही त्याबद्दल किती पॉझिटिव्ह विचार करताय, त्यातनं काही गोष्टी घडत असतात की मी ही गोष्ट केली आणि ही गोष्ट होणारच आहे, हा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात हवं, तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकता। तर हा साधा सिंपल उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की करून बघा आणि काही फायदे तुम्हाला वाटले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी घरगुती टिप्स वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते। अजून एक गोष्ट, पर्स तुम्ही घेताना कधीही लाल रंगाची घ्या। खरं तर माझ्याकडे आधी लाल पर्स होती, ती खराब झाली, त्यानंतर मी ही घेतली आणि आत्ता रेग्युलर प्रवासामध्ये सुट्टे पैसे लागतात, त्यासाठी छोटी पर्स घेतलेली आहे, पण तिच्याकडे छोटं पाकिट हे लाल रंगाचं नव्हतं, त्यामुळे मग मी हे घेतलेलं आहे। तर आवर्जून पर्स घेताना लाल रंगाची घ्या। तर ह्या इलायची मी इथे पुढे छोटासा कप्पा आहे त्यात ठेवून घेणार आहे, इथे ठेवून घेणार आहे आणि मध्ये जाडसर नाही आहे, पातळच आहे, तर त्याचा सुगंध त्या पैशांना येत राहतो। गरम मसाल्यांचे अगदी उत्तम फायदे आहेत, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वामी सेवा करत राहा। चला तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।